नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. मुसळधार पावसाने धरणे मात्र कोरडीच. सामान्य जनतेचे मोठे हाल. हवामान खात्याचे सतर्कतेचे आवाहन. यवतमाळमध्ये भीषण दुर्घटना. त्या तिघांचा थांगपत्ता नाही. शोध व बचाव कार्य प्रगतीपथावर. भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य. ताजी भाजी की आजारपण? भाजी बाजारात जाण्यापूर्वी ही बातमी नक्की पहा. अकोट तालुक्यात मुसळधार. पिके पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र. शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला. सुरक्षेच्या कारणास्तव राजेश्वर सेतू वाहतुकीसाठी बंद. मोरणा नदीच्या जलस्तरात प्रचंड वाढ. शहर धुवाधार. सेल्फी काढणारे आवरा. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यात आज पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. पातूर आणि तेल्हारा तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 24 तास हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कालपासून सुरू झालेल्या झडीने सर्वात जास्त पाऊस पातूर तालुक्यात नोंदवला गेला असून येथे तब्बल 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे तेल्हारा तालुक्यात 109 मिलीमीटर पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे स्थानिक नदी नाल्यांना पूर आला असून सखल भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस होऊ नये. अकोलेकरांची तहान भागवणारी धरणे अजूनही रिकामीच आहेत. काटेपूर्णा आणि उमा प्रकल्पातील पाण्याची आकडेवारी अत्यंत चिंताजनक समोर आली आहे. अकोला पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या शुक्रवार सकाळच्या ताज्या आकडेवारीनुसार अकोला शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्य काटेपूर्णा प्रकल्प अजूनही 80% रिकामा आहे. धरणात अवघा 20.25% पाणीसाठा शिल्लक आहे. तर मूर्तिजापूरचा उमा प्रकल्प अवघ्या 2.51% साठ्यासह तळ गाठून आहे. जिल्ह्यात पाऊस पडत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवक कमी असल्याने आगामी काळात अकोलेकरांना गंभीर पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्डी तालुक्यातील दहिली येथील कुट्टी नदीवरील पुलावरून इर्टिगा कार पुलाच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मध्यरात्री 3 वाजता मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीने प्रशासनाला मदतीचे आदेश दिले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना आज पहाटे सुमारे 3 वाजता दहेली येथील कुट्टी नदीवरील पुलावरील दुर्घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले. प्राथमिक माहितीनुसार लोणी येथील अविनाश खंडारे यांची इर्टिगा कार पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेली. कारमध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि 2 मुले प्रवास करत होती. अविनाश खंडारे यांनी झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला. मात्र त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी शोध व बचाव कार्य करत आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ते दैली तांडा नाही का आपला लोणी रस्त्यावर? हो सर, ते कुमटी नदीवरून आहे. हो, ते दहेलीवरून इकडे आर्णीकडे काहीतरी जात होते फॅमिली. हो, त्यांना ते नदीच्या काही म्हणजे नदी 300-400 मीटर समोरच आहे म्हणे, पण तिचं पाणी खूप जास्त झालं आणि अलीकडूनच तिला वाट गेली, म्हणजे रोडून क्रॉस झाली. हो, त्यांना काहीतरी अंदाज आला नाही, त्याच्यामुळे ते गेले. तर तिथे DYSP साहेब आणि आमचे हिवाळे साहेब ते सर्व गेले सर तिथं. दररोज ताजी आणि सकस भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक भाजी बाजारात जातात. मात्र सध्या शहरातील भाजी बाजारात शिरल्यावर तुम्ही ताज्या भाजीसोबत
एखादा घरी गंभीर आजार तर घेऊन जात नाही ना, असा धसका घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. बाजारात पसरलेले घाणीचे साम्राज्य, चिखलाचा विळखा आणि पसरलेल्या दुर्गंधीमुळे भाजी बाजारात पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे. सध्या पावसामुळे भाजी बाजारातील रस्त्यांची अक्षरशः दैनावस्था झाली आहे. भाजीपाल्याचा सडलेला कचरा, साचलेले पावसाचे पाणी आणि त्यात झालेला चिखल यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांना या चिखलातून कसरत करत खरेदी विक्री करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेच नसल्याने साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. चिखलात पडलेली दूषित पाण्याचे फवारे बसलेली भाजी खरेदी करून घरी नेण्यास डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो किंवा त्वचेचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिक आरोग्यासाठी भाजीपाला खातात, मात्र याच भाजी बाजारातून आजारपण घरात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित विभाग या परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही कोणतीही उपाययोजना केली जात नाही. व्यापाऱ्यांकडून नियमित कर वसूल केला जातो, मात्र सुविधांच्या नावाने शून्यता आहे. प्रशासनाने तातडीने भाजी बाजाराची स्वच्छता करून चिखलाचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. नाली का पानी आता है और यहाँ पूरा कचरा डेली का जनता वजह पूरा कचरा, यानी संतरे केले कोई भी रहे यहाँ पे डेली का आता है. हमारी पूरी नाली है जो कचरा है, ये नाली का नाली है, नाली के अंदर कचरा डेली का रहता है. डेली का सामने वाले वो बोले भी कि हाँ तो कचरा साफ करो, नहीं का कोई भी कचरा साफ करते नहीं, आते हाँ बोले साफ करते हैं. कचरा लेते हैं, जो साफ सफाई करने वाले हैं वो डायरेक्ट नाली में कचरा डाल देते पूरा टोटल, और उसका जो पूरा नाली का पानी इधर ऊपर आता. और जनता वयात जो है, जनता वयात में जो फ्रूट्स वगैरह है वो पूरा बह के नाली के इधर आते. तो पूरा यानी पूरा वहाँ पे जो नाला भी बना है तो नाला कुछ बनाएंगे कोई फायदा भी नहीं, पूरा अगर साफ भी नहीं कर रहे, पूरा पानी जम रहा. अकोट शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके धोक्यात आली असून जिजामाता चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अकोट तालुक्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला असून सोयाबीन, कापूस आणि तुरीची शेते पाण्याखाली गेली आहेत. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे नगर परिषदेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. जिजामाता चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने नालेसफाई करावी, खड्डे बुजवावेत आणि नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. सुरुवातीला या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते, मात्र सलग आणि जोरदार पावसामुळे आता अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. सोयाबीन, कापूस व तूर पिकांच्या क्षेत्रात पाणी साचल्याने पिकांवर वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये अक्षरशः तळ्याचे स्वरूप निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वी पावसाच्या खंडामुळे दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता अतिपावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अकोल्यात एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांच्या आदेशाला चालक वाहकांकडूनच हरताळ फासला जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बायपास मार्गाने जाणाऱ्या गाड्या बाळापूर बसस्थानकात नेण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही नागपूर शेगाव बसमधील प्रवाशांना अकोल्यातच उतरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रवाशांनी आरडाओरड करत आदेशाची प्रत दाखवल्यानंतर अखेर ही बस बाळापूर बसस्थानकात न्यावी लागली. गुरुवारी रात्री नागपूरहून शेगावच्या दिशेने जाणारी MH40 CM 6442 ही एसटी बस जेव्हा अकोला बस स्थानकात पोहोचली तेव्हा बाळापूरला जाणाऱ्या प्रवाशांना चालकाने थेट खाली उतरण्यास सांगितले. ही बस बाळापूर बस स्थानकात जाणार नाही असा दावा चालक वाहकांनी केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट बस स्थानकातच ठिय्या मांडत आरडाओरड सुरू केली. महाव्यवस्थापन वाहतूक यांनी बायपासने जाणाऱ्या सर्व गाड्या बाळापूर बस स्थानकात नेण्याचे दिलेले स्पष्ट आदेश प्रवाशांनी चालकाला दाखवून दिले. प्रवाशांचा वाढता रोष आणि गदारोळ पाहून अखेर चालकाला माघार घ्यावी लागली आणि बस बाळापूर आगारात नेऊन प्रवाशांची सोय करावी लागली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही चालक वाहक मनमानी कारभार करत असल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय. प्रवाशांना दरवेळी वाद घातल्याशिवाय हक्क मिळणार नसेल तर अशा चालक वाहकांवर प्रशासन काय कारवाई करणार
असा सवाल आता उपस्थित केला जातोय. बाळापूरचे प्रवासी बसले म्हणूनच प्रेशर लीक झालं ना? हा, कोणाला विचारू? मग तुम्ही ड्रायव्हर सांगेन ना प्रेशर लीक झालं, तुम्ही कसं काय म्हणता प्रेशर लीक झालं? त्यानं मला सांगितलं म्हणून मी म्हणलं, हा, त्यानं म्हणलं म्हणून मी म्हणलं. तुम्ही गाडी चेक करून घेतली? मी कसं चेक करीन? तो ड्रायव्हर विचारा दिला. चला ना तुमच्याकडे. येत आहे ड्रायव्हर. नाही तुम्ही चला ना, चला चला. काय नाव तुमचं नाव काय? बाळापूरचे प्रवासी बसले म्हणूनच तुम्ही प्रेशर लीक केलं ना? गाडीचा पाईप फुटलं काय करणार? नाही, नाही. चला ना आतमध्ये तुम्ही गाडीचं नाही नाही, आता गाडी चालू केली ना तुम्ही चला ना आतमध्ये तुम्ही गाडीचं काम करायचं ना. हा. एक तर प्रेशरचा पाईप फुटलेला आहे. नाही 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 नाही, तुमच्या कंडक्टरने आधी काय म्हटलं, गाडी बाळापूरला जात नाही. हा, कमी आहे तर पहिले सांगायला लागत होतं. हवा जाते मग आम्ही प्रेशर कमी आहे तर पहिले सांगायला लागत होतं. नाही नाही, तुम्ही गाडी सुरू केली, गाडीनं त्यांनी अनाऊन्स केलं कंट्रोलरने गाडी बाळापूर जाते. काम झालं जाईनच ना गाडी. हा, नाही नाही, तुम्ही जेवायला गेला म्हणून सांगितलं. आधी काय सांगितलं कंडक्टरने, ड्रायव्हर जेवायला गेला. तुम्ही आता काय म्हणत आहे, गाडीचं प्रेशर लीक झालं. काय म्हटलं? त्यांनी सांगितलं ड्रायव्हर जेवायला गेला, गाडीला वेळ लागेल इथून निघायला. हा हा हा, सांगितलं त्यांनी. साहेब म्हटलं, दहा लोक मी तुझा समजा ड्रायव्हर पण म्हणतात, हे कंडक्टर पण म्हणतात. जेवायला गेला सांगितलं त्यांनी. नागपूर डेपोचा नंबर द्या आम्हाला, नागपूरला कंप्लेंट मारतो. काय नाव काय तुमचं? नागपूर बोला नाव सांगा. काय नाव काय तुमचं? नाव काय? नंबर घ्या त्यांचा. नंबर घ्या त्यांचा. काय तुमचं नाव काय? नाव काय? नागपूर काटोल वरुड मोर्शी शेगाव जाणारी गाडी क्रमांक MS40 CM6442. नाही तुमच्या कंडक्टरने काय बसत नाही. हा, तुमच्या कंडक्टरने का? गाडीचा प्रेशरचा चेक करायला बाकी लोक जाऊ द्या. गाडी घ्या वरती आपला. कशाला गेला का गाडी शेगावला जाते, अलाउन्स कशाला करून राहिले मग? चला कंट्रोल. हा, तर मग पहिले त्याचं काम होतं की ते अर्धा घंटा लागून राहिले जेवण करायसाठी, टाइमपास करून राहिले. आम्हाला सांगतात बाळापूरला गाडी जात नाही. हा, त्यांनी हे कसे काय? बाळापूरला जाणारे प्रवासी उतरून दिले, दुसऱ्या गाडीत त्यांनी बसून दिले, गाडी बाळापूरला जात नाही. तुम्ही इथं अनाउन्समेंट केलं ना सर, गाडी बाळापूरला जाते. मग त्यांच्या काय जीवावर येते? त्यांच्या घरचं पेट्रोल आहे का? गाडी त्यांच्या घरची आहे का? सांगा बा. हा, अनाऊन्स केलं ना तुम्ही? अनाऊन्स ठीक आहे सर, काही हरकत नाही, धन्यवाद. हिवरखेडमधील सिद्धार्थनगर भागातील लिंडी नाल्यावरील पूल अत्यंत जीर्ण झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पूर आल्यावर दोन्ही प्रभागांचा संपर्क तुटतोय. प्रशासनाने तातडीने मोठा पूल न उभारल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. हिवरखेड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये येत असलेल्या सिद्धार्थ नगरातील लिंडी नाल्यावरील हा तोच पूल आहे, जो आता पूर्णपणे कालबाह्य झालाय. हा पूल प्रभाग क्रमांक 5 आणि 6च्या सीमेवर असल्याने दिवसभर या मार्गावर नागरिकांची मोठी रहदारी असते. मात्र सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने नाल्याला पूर येतो आणि पाणी थेट पुलावरून वाहू लागतं. अरुंद आणि जीर्ण पुलामुळे दररोज अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज या ठिकाणी एकत्र येत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाने या जीर्ण पुलाच्या जागा तात्काळ मोठा आणि रुंद पूल उभारावा अशी जोरदार मागणी केली जाते. जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता स्थानिक नागरिकांनी दिला आहे. इतकेच नाही तर हिवरखेड येथे बसस्थानक नजीक देखील मोठे पाणी साचल्याचे चित्र आहे. शहरात पूर, सखल भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे किंवा विद्युत धोका निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केले आहे. अकोला शहरात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अकोला महानगरपालिकेने आपली संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा सतर्क केली आहे. शहरातील 4ही झोनमध्ये स्वतंत्र आपत्कालीन पथके नियुक्त करण्यात आली असून नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी मनपा प्रशासनाने अग्निशमन दलाचे 2 संपर्क क्रमांक तसेच टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. शहरात पूर, सखल भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे किंवा विद्युत धोका निर्माण झाल्यास नागरिकांनी तत्काळ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केले आहे. हेल्पलाईनवर संपर्क होण्यास अडचण झाल्यास अथवा प्रतिसाद न मिळाल्यास नागरिकांनी थेट महापौर, उपमहापौर, सभागृह नेते किंवा स्थायी समिती सभापती यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींकडून तातडीने दखल घेऊन आवश्यक ती मदत पुरवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे असे आवाहन मनपाने केले आहे.
अकोला शहरामध्ये पाण्याची परिस्थिती पाहता अकोला महापालिकेने 4 झोनमध्ये पथकाचे गठन केले आहे व लोकांना इमर्जन्सीसाठी फायर ब्रिगेडचे 2 नंबर आणि एक महापालिकेचा टोल फ्री क्रमांक हा जाहीर केलेला आहे। या नंबरवर कोणती आपत्ती झाल्यास त्यांच्यासाठी संपर्क करावा। जर यांनी फोन उचलला नाही तर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती यांच्याकडे कोणाचाही फोन आपण लावला कोणालाही तर फोन उचलून आपल्याला योग्य ती मदत केल्या जाईल। आपण संपर्क करावा अशी विनंती करतो। एकीकडे महानगरपालिका शहरातील नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन करत पर्यावरण संवर्धनाचे धडे देत आहे, मात्र दुसरीकडे खुद्द मनपाच्याच मुख्य इमारतीत या यंत्रणेची दुरवस्था झाल्याचे उघडकीस आले आहे। तर त्याचवेळी उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या अकोलेकरांवर जलाभिषेक होत आहे। महापालिका आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा पार कोरमडली असून पावसाचे पाणी थेट कार्यालयातच गळू लागल्याने महापालिकेच्या कारभाराचे 3-13 वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पावसाचे पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाने कोट्यावधीचा खर्च करून स्वतःच्या इमारतीवर जलपुनर्भरण यंत्रणा उभारली होती, मात्र योग्य निगराणी आणि देखभालाअभावी ही यंत्रणा आता धुळखात पडली आहे। नुकत्याच झालेल्या पावसामुळे मनपा आयुक्त कार्यालयाच्या छतावर साचलेले पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पाईपमधून जमिनीत जाण्याऐवजी थेट प्रशासकीय इमारतीत आणि आयुक्तांच्या दालनाजवळ गळू लागले। इतकेच नाही तर शहरातील उड्डाणपुलाखाली जाताना अकोलेकरांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे। अचानक उड्डाणपुलावरून पडणाऱ्या या पावसामुळे अनेकांचे मोबाईल ओलेचिंब झाले आहे। महापालिका राष्ट्रीय राजमार्ग प्रबंधक यांनी या उड्डाणपुलाच्या पाईपची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे। अकोला शहर आणि परिसरात सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे। नदीचा जलस्तर झपाट्याने वाढल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने राजेश्वर सेतू दुपारी 1 वाजताच्या सुमारास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। अकोला शहराची दोन्ही टोके जोडण्यासाठी मोठा पूल, दगडी पूल आणि राजेश्वर सेतू हे 3 प्रमुख मार्ग आहेत। मात्र मोरणेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने राजेश्वर सेतू बंद केला आहे। त्यामुळे नागरिकांना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाणे कठीण झाले असून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे। या निर्णयामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। एकीकडे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला असताना दुसरीकडे मोरणेचा हा पूर पाहण्यासाठी अकोलेकरांनी दगडी पुलावर तुफान गर्दी केली आहे। युवक आणि लहान मुलांसह अनेक नागरिक मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पुलाच्या कठड्यावर धोकेदायकरित्या उभे राहत असल्याचे चित्र आहे। हवामान विभागाने पुढील काही तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पाऊस असाच कायम राहिल्यास पाण्याची पातळी आणखी वाढू शकते। त्यामुळे नागरिकांनी पुलावर गर्दी करणे, सेल्फी काढणे किंवा नदीपात्रात उतरणे टाळावे। नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। बाळापूर तालुका आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मन, निर्गुणा आणि महेश या 3 प्रमुख नद्यांना दुथडी भरून वाहत आहेत। पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून बाळापूर शहरासह लगतच्या अनेक गावांना पुराचा मोठा विळखा पडला आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नद्यावरील पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहू लागल्याने अनेक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून काही गावांचा संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन तातडीने कक्ष मोडमध्ये आले आहेत। नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। प्रशासनाकडून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्राकडे न जाण्याचे आवाहन केले जात आहे। नदीकाठच्या रहिवाशांनी तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाची तात्काळ संपर्क साधावा। आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून बचाव कार्यासाठी सज्ज झाले आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुसळधार पावसामुळे मन, निर्गुणा आणि महेश या 3 प्रमुख नद्यांना दुथडी भरून वाहत आहेत। शहरातील विविध भागांचा आमच्या प्रतिनिधींनी आज धावता आढावा घेतला तर अनेक भागात पाणी तुंबल्याचे चित्र होते। अगदी पीकेव्ही पासून ते अकोट फाईल पर्यंत आणि डाबकी रोड गेट पासून ते गुडदी नाक्यापर्यंत पाणी साचल्याचे चित्र होते। अकोला शहरातील विविध भागांचा आढावा घेतल्यानंतर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याचे चित्र आहे।
इतकेच नाही तर हे पाणी काढण्यासाठी महापालिकेची आधुनिक यंत्रणा जठारपेठेत उतरल्याचे चित्र होते. त्याचबरोबर अनेक भागात नाल्यावरील कल्व्हर्ट नसल्याने लाल झेंडे लावून अपघात टाळण्यासाठी अकोलेकरांनी जुगाड टेक्नॉलॉजी वापरली आहे. कृषी विद्यापीठाच्या गेटसमोर पाणी साचले असून त्याचबरोबर तोष्णीवाल लेआउट येथील प्रभात किट्स या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते. एकूणच अकोल्यातील प्रभाग व झोन निहाय कामगारांची अनुपस्थिती आणि नाले सफाई वेळेवर न केल्याने उमरी परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. शहरामध्ये भयावह परिस्थिती हद्दवाढीच्या भागाची होती. अनेक भागात नगरसेवकांनी खासगी जेसीबी भाड्याने घेत पाणी काढले. महापालिकेची यंत्रणा कुठे होती असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. मुसळधार पावसाने अकोला महापालिकेची पोलखोल झाल्याचे चित्र होते. डाबकी रोड विस्तारीकरण रखडल्याने नेहमीच येतो पावसाळा आणि रस्त्याचे 3-13 वाजल्याचे चित्र कायम होते. तर मी इथून रोज जातो, येणं जाणं करतो. जे होल आहेत पाणी जायचे त्याच्यामध्ये कचरा साचल्यामुळे पाणी साचलेलं आहे. ते होल बंद झाल्यामुळे पाणी साचलेलं आहे. अच्छा. या 2-3 दिवसात जास्त पाणी आल्यामुळे ते जाम झालं. तर लक्ष द्यायला पाहिजे आणि हे आजूबाजून जे शिबिर आहे ते जर एनी टाईम जर हे करत गेले, साफ करत गेले तर हा प्रॉब्लेम येणार नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. मुसळधार पावसाने धरणे मात्र कोरडीच. सामान्य जनतेचे मोठे हाल. हवामान खात्याचे सतर्कतेचे आवाहन. यवतमाळमध्ये भीषण दुर्घटना. त्या तिघांचा थांगपत्ता नाही. शोध व बचाव कार्य प्रगतीपथावर. भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य. ताजी भाजी की आजारपण. भाजी बाजारात जाण्यापूर्वी ही बातमी नक्की पहा. अकोट तालुक्यात मुसळधार. पिके पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र. शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला. सुरक्षेच्या कारणास्तव राजेश्वर सेतू वाहतुकीसाठी बंद. मोरणा नदीच्या जलस्तरात प्रचंड वाढ. शहर धुवाधार. सेल्फी काढणारे आवरा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.